का रे आऊत झोडप्या, देवीच्या लेका मीटिंग गिटिंग घ्या लागन ना. लय दिवस बाकी नाही म्हणलं, आता वर्गण्या लेका जमा करा लागन, देवीचे म्हणलं लेका ऑर्डर द्या लागन ना. हा अध्यक्ष आहे ना तू मंडळाचा? अध्यक्ष हा तर मग का नाचू का मी? अबे लेका भोकन टिकले हो, तुम्हाला जे म्हणलं मी वर्गणीचं बोलतो तर तुम्हालाच तर काम राहते बे. आज नाही घेऊ, उद्या घेऊन, उद्या नाही घेऊन, परवा घेऊ. हा आता कसं असते मोठ्या, जरा कामं असते तर लोकांच्या घरी म्हणलं देव होते, गणपती होते. आता म्हणलं समजा निपटलं, आता पाहिजे आहे ते काय मीटिंगचं. बापा लहान कामाचा आहे तू, मोठा सांगू राहिला का लोक कामात असते, आणि तू कोणत्या कामात असते बे? दिवसभर तुला का हिंट का ना? ते पण मोठे आहे असं आगाऊ भादरतं मग तू, म्हणून तर तो सांग बोला वाटत नाही मला. अबे काय माणसं हाले का? अबे काय लेका जई तेई लेका निरा वाद 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 हिळले का ओकातले का? असं असं ते बा आपल्याला म्हणलं मीटिंग मध्ये बोलावत नका जाऊ बरं. आणि तसा कोणता फायदा आहे बे तुला येऊन? जसं काय का डाला बरोबर देऊ लागला तू. हे पकड्या वर्गणीसाठी म्हणलं तुम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. लोक कसं आहे आपापल्या परीने देते तो. अबे तसं नाही बे मारत्या. अबे दरवर्षी लेका निरा महागाई म्हणलं वाढत चालली आणि आपले आकडे म्हणलं सारखेच आहेत. अशानं म्हणलं कसं होईल? दुसऱ्या मंडळात काय धडाल डीजे वाजते हा, आणि आपल्या मंडळात निले का 10 दिवस काहीच नसते ना. असं नाही लेका, आता म्हणलं लेका वर्गाने वाढवा लागते बरं. नाही रे शंकर्या, गावात काय झालं माहिती आहे का तुले? नाही बा मला नाही माहित काय झालं तर गावात नाही. का ते बंडू पाटलाची म्हणलं पोरगी पाहून चालली होती ना त्या धनगराच्या सोबत. हा त्याला का बस स्टँड वर धरलं म्हणते बे. माहिले लेका काही सांगतं का बे? पाहिजो लेका बिनका म्हणलं अशी कोणाची लेका बदनामी नको करत म्हणलं. अबे लेका मसान जोग्या, अबे लेका चांगला माणसानं सांगितलं ना मले. हा म्हणून मी सांगू लागलो असं ना. हा फायदा म्हणलं फक्त कुठं भादर जाणार का? नाही तर बघ कोणा सांगितलं तर मग या मोठ्यानं सांगितलं. आपण कायले कोणाचं नाव घेतो म्हणा, पण खरी गोष्ट आहे म्हणता. हा ते पोट्टी तशी वाटत नाही राजा. अरे मास्तर आजकाल वाटाचं काय आहे राजा? अरे दिसते तसं नसते म्हणते ना. बरं ते विषय सोडा म्हणलं, मागच्या वर्षी म्हणलं देवी उठाच्या टाइमले लाईटिंगा कोणा सोडल्या होत्या. आता काय सांगा गोळ्या, लेकरा पाकराचे कामं असं हे लेखा मारत्या लेखा जनाची नाही तर मनाची तरी लेखा लाज वाटते. हा 2 लाईटिंगा म्हणलं तो खिशात टाकल्या होत्या. आता म्हणलं माझं लक्षात नाही हो, ते म्हणलं तुला म्हणून दाखवलं नाही म्या, पण म्हणलं वर्गणीत निकाल काढतो ना मी. हा 500 रुपये शिल्लक मांड लागतं म्हणलं, तो आले लक्षात ठेवतो. नाही जरा शिस्त पाहिजे बा मंडळातली. मास्तर या नात्यानं म्हणलं मला तुम्हाला सर्वांना शिस्त लावा लागन. मुका राजा हरिश्चंद्र मोठा लेखा शिस्त लावणार झाला. शाळेतल्या लेकराला तरी मला शिस्त लावली का तो? आणि आम्हाला लेखा शिस्त लावायला गेला. मारत्या लेखा शाळेत येऊन पाय म्हणलं लेकरा कशी शिस्तीत आहे तो. अबे मला पोरगा लेखा तोला वर्गात नाही शिकू लागला ना, त्याच्या एवढा लेखा बेशिस्त म्हणलं पहा. दुसरं कोणतं पोरगच नाही ना. मा घरात म्हणलं सर्वात अगाऊ ते आहे, आणि ते काही पासून झालं माहिती आहे? जईपासून म्हणलं त्याला शिकवायला तू आला का? मायाची खटखट ते चिंटा तो आला पोरगा आहे का? तरी तू म्हणलं लेखा म्या एक टाइम बे लेखा कुत्रा शेपूट सारखा होऊन जाईल, पण भाऊ तो पोरगा नाही सुधरत. हो तुम्हाला इकून खाल्ल्याशिवाय रात्री पाहते ते मास्तर पहिले नियोजनाचं पाहना देवीचा काय आहे तर हे गोष्टी म्हणलं चालूच राहते ना. शाळेतल्या गोष्टी राजा शाळेत करत जाना. आता त्यातनी काय आहे म्हणलं नियोजनाचं, पटपट वर्गण्या करा आणि मला देवीची ऑर्डर देऊन टाका. बरं मी काय म्हणतो, मला जावं लागते शाळेत नाही. चला मी निघतो मग. माशिले काम की मग पाहिलं माय कोणाकडं किती दिवस झाले बाबा घरी जाओ, घरी मला कसंच गमत नाही व. आता कोणाचे काम पाहिला होता बिचारा बाई, निकाल वावरा म्हणलं चिबडलेत नाही या झडीच्यानं. आता म्हणलं 2-3 दिवस जरा वयाने येऊ द्या लागते, त्याच्याशिवाय म्हणलं काही कामं लागत नाही. आता काय बापा तक म्हणलं घरी बसून कायच करावं, काही सुचत नाही माय. अहो कायचं सुचते व, हातात पैसा असला तर मला जरा बरं वाटते, नाही तर काय आहे व. आणि पाणी तर मलाच करते बाबा डाकेल्यासारखं. हे बा म्हणलं लागून बसला तर लागूनच बसते ना. हा त्या दिवशी ते फुलाबाई आलती बा, 2-3 बाया असं तर पाठव म्हणले निघाले. म्हणलं ठीक आहे बा पाठवतो. आणि काय बाबा 10 वाजता का नाही त्याला आलं पाणी गेलं म्हणलं लावून. दिवसभर माय चिरी 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 चिरी. आता म्हणलं पहिले बाया म्हणलं घोंगडी घेऊन कामं करत, आताच्या बाया घोंगडी घेऊन कामं करते का पाण्यात नाही. माहिती फुलाबाईच्या वावरात झाले नाही पुरत हो बाबा. मेरा घ्यानाच करत राहते म्हणलं. आणि जेवताना म्हणलं हे पा सुखाना जीव देत नाही. रपा माय कुत्री सारखी खाते आणि लगेच म्हणलं पातीवर भिडते. आता तू सांग वावरात म्हणलं बाया असल्यावर जरासं बसायला पाहिजे ना. आणि तू सांग आता घरदनीन म्हणलं पातीवर गेल्यावर बाया किती टाइम बसणार आहे? नाही बाबा तिच्यापेक्षा म्हणलं घर राहिलेलं पुरलं वा. तिच्या पातीवर म्हणलं बाई आता मी बायाच नाही पाठवत. लय म्हणलं मग हे पा बाया निकाल मलाच बोलतात का? त्याच्यापेक्षा म्हणलं बाया घर राहिलेल्या पुरल्या ना. मी खायला म्हणलं मा डोक्याला ताप लावून घेऊ. माय मला निकाल बाया सांगेत ना. हा 8:30च्या बायासाठी म्हणे माय 8 वाजतापासूनच पुदाक लावते म्हणे, आणि संध्याकाळची अर्धा घंटा सुट्टी उशिरा देते म्हणे. आणि सांग बाई एवढं नाही रक्त पिलं पाहिजे माय मजुराचं. अहो शिले ते फुलाबाई का आमची आजचीच वैकीची आहे का? आमची बिचारा जिंदगी गेली ना. तिच्या वावरात म्हणलं असलं की मी येत असतो का कामाले? नाही, तिच्या वावरात आल्यापेक्षा तर घर राहिलेलं पुरलं. मोठ्या बसा आली म्हणलं ते फुलाबाई. माय शिले 2-3 बाया असन तर देव निकाल पराठी बोगायली म्हणलं माई. हा किती दिवस झाली म्हणलं तुला बाया मागू राहिली बाबा, कट नाही करत बाबा तू तर. अहो आता बाई बायाच कुठं आहेत? बायाच नाही तर म्हणलं. हा या तिघीले म्हणू लागली कामाला येता का? हे नाही म्हणू लागल्या. याच्या तब्येता नाही म्हणते बरोबर, तर देवाचं करू म्हणलं ठीक आहे बाबा आराम करा मग म्हणलं 2-3 दिवस. मग 2-3 दिवसानंतर दिन बाया सापडल्या तर
माय 2-3 दिवस करू करू म्हणलं माली निकाल पराठी वाया चालली बाई. दुसऱ्या गावचाच मजूर आणा लागते बाबा. गावातल्याच्या भरोशावर शेत्या करतो म्हणलं तर झालं. माय तसंही पुरतं म्हणलं आता बाई. अहो गावातला मजुराचा कुठं मागा लागता माय. बाहेरचं ते बाहेरच राहते. हा जरा म्हणलं हात उचलूनच काम करते. माय नाही तर काय तर येले सांगा लागन बाबा बाहेरच्या गावचाच मजूर पहा म्हणून. गेली का नाही थांबा पाहू द्या म्हणलं मला पहिले. गेली व आणि सांग म्हणलं शिले किती अज्जात बाई आहे. हा गावातला मजुराचा म्हणते मागा लागायला पुरत नाही. आणि तू खरंच सांग बाहेर गावचा मजूर आणते काय. ऑटोचं भाडं आणलं की त्याला मजुरा शिल्लक का. आणि ते बाहेर गावचा मजूर थांबते का अर्धा घंटा. हा टायमावर निघते आणि टायमावर सुट्टी घेते म्हणलं. हा इले असं परवडते का. हा इथं म्हणलं मन थाली थांबन का. उग आपल्या समोर जिदेलपणा केल्यासारखं. तिच्या जिदेलपणाला कोण मानू राहिलं व. पहिले म्हणलं मी तिच्या वावरात जावं तर म्हणलंय बा हात सरकूनच काम करत जाऊ. पण म्हणलं तिला नाव नाही बा बाई. हा संध्याकाळ झाली की मला तिची किरकिर सुरू होऊन जाते. अहो घ्या नावन हात उचला नाव. हा म्हणलं बापा म्हणलं थांब तोही म्हणलं अशी जिरवतो ना. हा फुलाबाई मग हात आवरून घेत जा. हा मग त्याच लायकीची आहे म्हणलं ते. किरकिरी आले का दुसऱ्या मंडळाची म्हणलं देवी बुक झाली ना. आपल्या मंडळातल्या का मीटिंग काही घेता. आणि यावेळेस म्हणलं जरा बजेट वाढून करावं लागते. डीजे म्हणलं आपलाच वाजला पाहिजे. हो आला मला खानावर जरा दम धर ना. हा एवढा घाई कुठं काय चालला तू. हा करू ना आपले म्हणलं मीटिंग घ्याच लागते. जे म्हणलं कमी वर्गणी देणारे आहे याला जरा झापा लागते. त्याशिवाय ताल बसते का दरवर्षी म्हणलं आपणच घेता ठोकून. पहा जरा नियोजन करा म्हणलं त्याशिवाय जमत नाही. मागच्या वर्षी राजा आपला डीजे ठोकला गेला. या वर्षी का म्हणलं डीजे ठोकला गेला तर टंटन म्हणलं मंडळ सोडून दे तुम्ही. काय बापा तुम्हाला त्या डीजेचं हे आहे म्हणलं. जरा पैसा घालता त्या डीजेत मी लाख 2 लाख रुपये. त्याच्यापेक्षा म्हणलं देवीचं डेकोरेशन करायचं पंगत चांगली द्यायची. ते नाही सुचत तुम्हाला. पण नाही डीजे या डीजे पाय म्हणलं कितलाले लोक म्हणलं दारबा पिऊ लागले तर. ते पा तू मुकी बस म्हणलं तुला समजते का माणसाच्या इतनी काय बोला लागते तेव्हा. हा चाल होय घरात होय लवकर घरात. अहो मला काय करावं लागते व. द्या ना लागन तेवढे पैसे. फक्त मला घरात काही कमी नाही पडलं पाहिजे. हा नाही तर मग तुम्ही आहे आणि मी हा. वासुदेव मी काय म्हणतो संध्याकाळी म्हणलं आपल्या मंडळाची मीटिंग बोला आणि लवकरात लवकर लेखा वर्गणीचा प्लॅन करा ना. बरं ठीक आहे मग संध्याकाळी म्हणलं सर्वांना कट्ट्यावर यायला सांगतो. हो चालते म्हणलं.